भुदरगड तालुक्यातील कूर येथील वेदगंगा नदीच्या पुलावरून तरुणाने घेतली पाण्यात उडी, शोध सुरू। भुदरगड तालुक्यातील कूर येथील वेदगंगा नदीवरून पुलावरून शनिवारी रात्री 9च्या दरम्यान उडी मारली। अमित रोकडे देवकेवाडी, वय वर्ष 24 असं या तरुणाचं नाव आहे। उडी मारण्यापूर्वी त्यांनी आपल्या नातेवाईकाला फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली। जेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या तरुणांनी सदर तरुणाने मोबाईल पाण्यात टाकून स्वतः उडी घेतल्याचं सांगितलं। यानंतर नातेवाईकांनी पोलीस प्रशासनास कळवले असता त्यांनी रात्रीपासूनच बचाव पथक, भुदरगड तालुका प्रशासन तरुणाच्या शोधासाठी प्रयत्न करते। घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली। तब्बल 18 तास उलटूनही शोध न लागल्यानं नातेवाईक चिंतेत असल्याचं दिसून येतंय। वेदगंगा नदी भरून वाहत असल्यानं शोध कार्यात विलंब लागत असल्याचं बचाव पथकाद्वारे सांगण्यात आलं। घटनास्थळी भुदरगडचे कुरगावचे ग्राम महसूल अधिकारी रणजित पाटील दिवसभर थांबून होते। मुरगुड नगरपालिका, अग्निशामक विभाग, कोल्हापूर येथील रेस्क्यू फोर्स, भुदरगड तालुका प्रशासन सर्वजण तरुणाचा शोध घेतात। सदर तरुण कागल येथील एका हॉटेलमध्ये कामास होता। तो तेथेच राहत होता, मात्र त्याने कूर येथे येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचं कारण समजलं नाही। काल रात्री कूरमध्ये अमित रोकडे राणा देवकेवाडी या तरुणानं कूर पुलावरून उडी मारल्याची बातमी समजली। सकाळी 10:30च्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम, रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांच्यामार्फत आता शोध मोहीम चालू आहे। केके न्यूज साठी प्रतिनिधी ओमकार पोद्दार। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।